बघायचे तुला HDFC झूम कर यो हडपसर स्पेलिंग पण जाट्या हडपसरची HDFC नाही हडपसर म्हणजे. मित्रांनो आम्ही आज आलोय स्वामींच्या मठामध्ये आणि आम्ही आज चाललो. आमचा प्लॅन कुठं पण घुमायचा आहे. आज डायरेक्ट कुठं पण जायचा भेटेल तिकडे रात्री डायरेक्ट घरी जायचा. आमचं शेट बघा पुढे चाललं. हे आमचं शेट आहे ना मोठं शेट. छोटा क्वांटिटी नाही छोटा क्वांटिटी छोटा क्वांटिटी हे बघा पोचलेलो आहे आम्ही इथं म्हणतात आमच्या वाटी तुम्हाला गँग क्वांटिटी इकडे ब्लॅक ब्युटी क्वांटिटी. जाऊ शकत नाही. तर मंडळी आज आपण प्रतीकचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही फिरायला निघत आहोत कुठेतरी बाहेर. आणि आम्ही फिरायला निघताना नेहमीच देवदर्शन करून आता श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि तिथनं आम्ही दर्शन घेऊन आता निघलेलो आहोत. आता पुढे जाऊ काय सांगता नाही. तिकडे चांगलं वाटत तिकडे आम्ही जाणार आहोत. आणि आम्ही खूप एन्जॉय करत राहणार. तुम्ही असेच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि पुढे तुम्ही एन्जॉय करत राहा. ठीक आहे सर भेटूया हा पुढच्या देवदर्शनाला. ओके तुम्ही बघा आमच्या करवडा सीएनजी टाकायला उतरलोय. हे बघा असं मी का डायरेक्ट फुल करायला घेतले शेटने. आमच्या बड्डे शेटचा डायरेक्ट फुल करायला घेतलं. पेट्रोल टाकायला पण घेतलं फुल डायरेक्ट आज. पेट्रोल सीएनजी आता सीएनजी टाकायला घेतले त्यानंतर पेट्रोल. अरे बाबा एकंच पाहुणं आमच्याकडे पोचलं. वेगळंच पाहुणं आमच्याकडे आलं आज. हे उमगावचं आलं बघा आमच्याकडं. हॅपी बर्थडे बाबा. चला तर गाईज बघू शकता आम्ही जरासा नो एंट्री जुगाड करत आहोत. नो एंट्री मध्ये आम्ही घुसत आहोत. आणि इथं दिलेलं आहे नो एंट्री बघू टोल शकता. वाचवा म्हणून टोल वाचवा म्हणून इकडे आम्ही नंबर प्लेट बघू शकता आमची कशी करामती चाललेली आहेत. 1-0 लपवतोय भाऊ म्हणजे करा करा करा. पहिले वरती टाक. नंबर प्लेट आम्ही अशी केल करता. हे बघा लपवलेली आहे निलेने मस्त वारा आला मरे नाही म्हणणार याच्यात पुढे लक्ष दे. बाकी आम्ही बघतो येते का आता क्वालिटी व्हिडिओ येते का नाही भेटत. बाकी घे ना मोबाईल. आम्ही आलतो दगडू शेटला आणि पार्किंगला फक्त लावून आलो. आणि तिकडून असं कुठले बेकार काम होतं. वाईट साईड काम बेकार डायरेक्ट चालला. आमचा शेट बघा बड्डे बॉय बघा कसं थांबलाय. आणि मोबाईल झाला बड्डे बॉय बरोबर बोलतोय का कसं बोलतोय. आणि आमचा पिंटेनी चप्पल घातलीच नाही. आता मी पण घालणार आहे बाबा. बेकार काम झालं डायरेक्ट. ना वाटतं एक बोलतोय लंडनला आला एक बोलतोय मी आमरेत फिरतोय. आणि ती ब्लॅक ब्युटी तर काय पण बोलल त्यांचा काय भरोसाच नाही बाबा. ब्युटी नावाची फक्त. आमचा शॉर्टलिमॅन चाललाय पुढं ब्लॅक बॉम्बो. मी पण लय वर्षातून आलोय 3-4 वर्षातून आता चाललो आम्ही बाजारात मेन मार्केटमध्ये. आम्ही आता नाही गणपती बाप्पाने आम्हाला बोलवलंय. तर आणि आमच्या शेतचा बड्डे पण आहे. शेत मागे आणि बघ गर्दी पण रात झाली. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता आम्ही निघलो इथून. आणि आता कुठं जाईल याची गॅरंटी नाही. चाललं आमचा मोठा म्हणजे विषय नाही आहे कुठं जायचा. अचानक प्लॅन चांगला एवढ्या पब्लिक पुढे पब्लिक मागे गाडी हां. आणि गाडी कुठं लावली ना तुम्हाला सांगू पण शकत नाही. चालत जायला लागत आता काही सवयीने चालत तिकडे पण चालण्याचा प्रयत्न करू आम्ही. अर्धा आमचा कोंडा रेड्डी तिकडे काहीतरी घेत बसला अजून आला नाही. पावती त्याकडे आम्ही निघू शकत नाही. आता बघ कशी येते बघ इकडे मोबाईल झालं ते होता सट्टा गेलतो राहण्याचा बघा. काय रे जुगारी बघा पोर काय वाटतं का तोंडावर थोबड दाखव रे. वाटतंय का सभ्य पार्क वाटतंय पण फुकाट गेलेलं आहे. कोण बोलणार पण नाही. प्रतीक हे सभ्य पोर आहेत. हो थोडं दिसतोय.
पण आतून कसं आहे पुच्छाने कॉपीच करून बघायचंय तुला HDFC झूम कर भाई यो हडपसर स्पेलिंग बघ जाट्या हडपसरची HDFC नाही हडपसर म्हणजे समझ रहे हो आप समझ रहे हो आणि आम्हाला कॅम्पसला बर्गर घाला आणलाय आवडी गर्दी आहे ना इथं बाबा 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 लय फेमस आहे पुण्यामधला हडपसर रोडला आहे सगळ्यात फेमस सगळ्यात फेमस आपण सांग बरं एकदा ना गर्दी ना मोठी अशी लाट लागले पंगच्या पंग गेली त्याला दुकान आपण आम्हाला आणलंय कॅम्पसला बर्गर घाला आज गर्दी इकडं आवडी गर्दी आहे ना तुम्हाला सांगतो त्याला दाखवतो किती गर्दी आहे इकडं बघा गर्दीच गर्दी निकाल गर्दीच आहे आता आलो आम्ही मॉलला खूप मोठा फेमस आहे आणि हे बघा हे चरबडे आले 2 इकडं बस डंपर बघा जुन्या काळाचा डंपर कसा बांधला इकडे बेकार डायरेक्ट नाद केलाय डंपरनी वरती बार कसं नाद केलाय डंपर पण डंपर आलत फोटोशूट चालू इकडे भावांचा आमच्या तो काळ्या फोटो काढतोय नंतर तिकडं हिरो टॉप फ्लोअरला आलोय आणि बाबा इकडे शूटिंग चालू आहे काय पण फोटो बिटो काढत बसत घुमतलाय भावांमध्ये तू मुझसे प्यार करती है कि नहीं करती कसं काम आहे शक्तिमान आता सगळे आम्ही पोहोचलेले लिफ्टमध्ये आणि बघा काही उभे राहिले आणि ग्राउंड फ्लोअर दाबायला त्यांनी कुठलेलं बी दाबलेलं आहे बेसमेंट बी म्हणजे बेसमेंट हा तेच आता जाऊन परत आम्ही ग्राउंड फ्लोअरात आलेलो आहे आणि दिसता असतंय गालातल्या गालात भावाला माझ्या शूजला भेटलं पुमाचं शूज नाही भेटलं भेटला माझ्या भावाला इथंच बसलेलो काय आम्ही पुढे परत आलो बसलो तिथं झालो आपण वा व्हेरी गुड बॉय पाचीचा बड्डे होता आता आला आम्ही केक शॉपला केक घ्यायला तो आमचा हा एक काले आमचा पुढं चाललाय कालेट्या हे बघा गेला बघा पिंटे ते चॉईस करतो मी चॉईस बुक असली आणि आपला केक पण कापायचा आहे आपला पुण्यामध्ये केक कापायला इथं थांबलोय आम्ही त्यांचं काहीतरी डिस्कशन चाललंय की भूक लागले कसे घसरलेत बघ हे बघ तसं ताव मारतात डायरेक्ट आता बघ लोंबवला सगळा संपवला पण लगेच ताव मारला बघतो काढला आपला प्रतीकचा बर्थडे होता म्हणून आता सगळी दिसतोय ना चांगला तुला काय करायचंय आम्ही दिसत नाही हे बघ आता एक इकडं पोरीशी बोलतो कोणत्या तरी आणि हो इकडं बघा सगळं आणि जेवण्या बघा आमचा जेवण्या त्याचा पोटात लोंबलाय खाली येऊ तर शांत पोरगा तोंडावरून वाटतोय पण पक्का बेकार येऊ कसं काम आहे हे खोकतोय याला काहीतरी टीव्ही झालं वाटतंय हा तेव्हा पण तरी पण आमचा एक अजित पवार आला नाही त्याच्याबद्दल काय सांगा बरोबर नाव घेतलं कमेंट मध्ये सांगा का ना असं लय वेळा बोलला तो आणि लय वेळा मधनच का तो केक कापायला त्यांचे मामा पण आलेले आहेत नाही चड्डी दिसलीच पाहिजे नाही चड्डी दिसणारच येड्या तर तो अरे तू पहिला शाकाल त्यामध्ये पहिला दिसला पाहिजे ओके हॅपी बर्थडे टू यू
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे नेपाल चिनी. तो विशाल किती खुश झालाय बघा ना. थांबा, त्याचा इथं मेन माणूस आलेला आहे, सूत्रधार. खा खा. जाऊन्याचा बेकार काम चालू. डायरेक्ट नाच करायला घातलं. इकडे बर्थडेचा केक कापून झालेला आणि इकडे डायरेक्ट बघा इकडं कांद्याला डायरेक्ट लाल लाल करून टाकलाय. नाही डायरेक्ट जाऊन बघा, पण जाऊन दिसतोय पोटा छोट्या. आणि हो आमचा पंकज शेळके, तो पण भाई युट्यूबर आहे. जाऊन ना डायरेक्ट एक नंबर बनवतो भाई. डायरेक्ट ना बिर्याणी बनवतो ना डायरेक्ट टॉप. म्हणून आम्ही त्यालाच बोलवतो जेवण करायला. आणि आमचा ऋत्या पण चालला तिकडे आता केक घ्यायला. बर्थडे होता त्याने 1000 रुपये द्या ना आता तो. तर केक काढून हॅलो पोलीस बघा, पोलीस. युट्यूबला पोलीस टाकतील भाई मसाला टाकतो ऋत्या. मग जाऊन पण इथे 3-3, 4-4 जेवण झाले आज. काय आता आलोय इथं. वहिनी आमच्या राईस काढला घेतलेला आणि आलोय बघा टोप घ्यायला. हे बघा टोप उतरलाय आणि आमचा भाव तिथं बघतोय वाट. आणि इकडं वहिनी तर डायरेक्ट बाबा पापलेटच दाखवा पूर्ण साफ करून ठेवलाय. पापलेट दाखवा वहिनी आम्हाला. पापलेट हो खावा. आणि इकडं आमची आई काय नुसते धडपड करत असतात बघा. तेव्हा आता किचनमध्ये काहीतरी करायला घातलं. बघा मसाला घेतलाय, आम्हालाच पाहिजे. सॉरी. इकडं बघ डायरेक्ट बेकार काम चालू आहे. आमचा ठेकेदार आहे जेवणाचा. आणि तो मेन ठेकेदार आपला कुक, आमचा कुक तेव्हा तिकडं काहीतरी धुवायला गेलाय. हे आता काय गेली केस आहे टाकलाय नाही टाकला. काही बोललं ना त्याला काही समजत नाही. बघा त्या बर्थडेचं घरचं करायला नाही बोलतोय. बेकार काम नाही. आता मी एक शब्द पण बोलणार. आमची जेवण पकड मारत होते. यांच्या तोंडात शिवाय बघ ना काय काय केलं खाल्ले डायरेक्ट. वर्ग पका असता यो. बाई मित्र सोबत असले ना अशी जेवायलाच मजा येते बाई सगळी. पण पक्क 12 सगळे.